नाश्त्यासाठी रोज हेल्दी, टेस्टी आणि इझी काय बनवावं हा जर विचार तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सो मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, जी रात्रभर भिजवत ठेवली होती. मिक्सरच्या भांड्यात टाकली, त्यानंतर सोबत थोडासा लसूण, जिरं आणि हळद टाकून मिक्सरमध्ये डाळ ही छान अशी बारीक करून घेतली आहे. त्यानंतर पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकून बॅटर हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तूप तव्यावर लावून घेतलं आहे आणि डोश्याचं बॅटर हे इक्वली असं तव्यावर स्प्रेड करून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं तूप लावून घेतलं आहे डोश्याला वरनं आणि मध्यम आचेवर हा डोसा हा असा छान क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता डोस्याचा टेक्स्चर आणि डोसा किती क्रिस्पी दिसतोय म्हणून. आणि बाकीचे डोसे मी असेच बनवून घेतले. सेकंड डोस्याचं बॅटरही छान स्प्रेड करून घेतलं आहे तव्यावरती. छान तूप लावून घेतलं आहे वरनं. आणि या डोश्यात मी थोडासा शेजवान चटणी आणि कांदा वरनं स्प्रेड केला आहे. तुम्ही बघू शकता. मी 1 चमचा शेजवान चटणी लावून घेतली डोश्यावर आणि थोडा कांदाही स्प्रेड केला आहे. शेजवान चटणी आणि कांदा तुम्ही टोटली स्किप करू शकता बिकॉज हा टोटली ऑप्शनल आहे. सो असे आपले हेल्दी, टेस्टी आणि इझी मूग डाळ डोसे रेडी आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.